नमस्कार. आजच्या कवितेचं नाव आहे कविता. योगायोगामुळे म्हणा किंवा नियतीच्या अटळपणामुळे म्हणा, योगायोगामुळे म्हणा किंवा नियतीच्या अटळपणामुळे म्हणा, नेहमीच नवी माणसं भेटत असतात. नेहमीच नवी माणसं भेटत असतात. कितीतरी ओळखी वाढत जातात. दिवसामागून दिवस मिटत असतात. दिवसामागून दिवस मिटत असतात. कितीतरी नवे जुने रस्ते मागे पडतात. कितीतरी नवे जुने रस्ते मागे पडतात. कितीतरी नव्या ओळखी होत असतात. नवे संबंध रुजत जातात. नवे संबंध रुजत जातात. कितीतरी नाती तुटत जातात. कितीतरी नाती तुटत जातात. तरी माणसं आपली भेटतच असतात. त्यांची आपली नक्की भेट का होते? त्यांची आपली नक्की भेट का होते? त्यांनी आपणास किंवा आपण त्यांना नक्की काय दिलेले असते? माणसा माणसात कविता रुजत जातात. माणसा माणसात कविता रुजत जातात. तसे शब्द होतात पोरके. काठा काठाने पाणी भरत जाते आणि घराचे घरपणच कोसळून पडते. माणसा माणसात कविता रुजत जातात. तसे शब्द होतात पोरके. काठा काठाने पाणी भरत जाते आणि घराचे घरपणच कोसळून पडते. एकाएकी माणसं तुटून पडतात अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी. एकाएकी माणसं तुटून पडतात अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी. मागे वळून पाहिल्यावर पाऊल खुणाई दिसत नसतात. मागे वळून पाहिल्यावर पाऊल खुणाई दिसत नसतात. अशा ठिकाणी येऊन पोहोचतो आपण की परतीची ओढ पायात नसते. पुढे जायची हिंमत ही अंगात नसते. अशा ठिकाणी येऊन पोहोचतो आपण की परतीची ओढ पायात नसते अन पुढे जायची हिंमत ही अंगात नसते. अशा वेळी आठवणी ओंजळीत घेऊन मरून जायचे नसते. अशा वेळी आठवणी ओंजळीत घेऊन मरून जायचे नसते. पुढचा चढाव पाहून वाट ही नाकारायची नसते. पुढचा चढाव पाहून वाट ही नाकारायची नसते. इथपर्यंत येऊन पोचल्यावर सापडलेली कविता मात्र अशी अपुरी सोडायची असते. इथपर्यंत येऊन पोचल्यावर सापडलेली कविता मात्र अशीच अपुरी सोडायची असते. अशीच अपुरी सोडायची असते.